अँड टाइप ऑफ टेन्स याविषयी माहिती पाहणार आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ आणि पास्ट टेन्स, भूतकाळ याविषयी माहिती घेतलेली आहे. आज आपण फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ याविषयी माहिती घेणार आहोत. तर चला मग पाहूया फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सचे पण सब टाइप्स आहेत. त्यात सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ असेचे 4 सब टाइप्स पडतात. त्यानंतर आपण आता एक एक करून टेन्सचा अभ्यास करूया. ओके, सो स्टार्ट. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे की पुढे होणाऱ्या गोष्टी, पुढे होणाऱ्या घटना याविषयी आपण एक अंदाज बांधतो किंवा ह्या गोष्टी अंदाजाने सांगत असतो. ज्या काही आपण भविष्यात क्रिया किंवा ज्या काही घटना आपल्याकडून किंवा इतर गोष्टी घडणार आहेत याबद्दल आपण भविष्यात ह्या घडणाऱ्या गोष्टी असतात, त्यामुळे याला म्हणायचं भविष्यकाळ. त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शाल कॉमा विल प्लस B1 म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. या सूत्रानुसार आपण खाली काही वाक्य पाहूया कशा पद्धतीने आपण सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य बनवू शकतो. तर बघा, आय शॅल लिसन अ स्टोरी. मी एक स्टोरी ऐकेन. त्यानंतर याचं निगेटिव्ह होईल आय शॅल नॉट लिसन अ स्टोरी. मी स्टोरी ऐकणार नाही. शाल आय लिसन अ स्टोरी. मी स्टोरी ऐकेन का, म्हणजे हे गोष्टी भविष्यातल्या आहेत. शाल आय लिसन अ स्टोरी. मी गोष्ट ऐकेन का, म्हणजे भविष्यात मी ही गोष्ट ऐकेन का, हे झालं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आय शॅल लिसन अ स्टोरी. मी गोष्ट ऐकेन. हे भविष्याविषयी आपण बोलतो की भविष्यात मी ही गोष्ट करणार आहे. माझी जी क्रिया आहे ऐकण्याची ती भविष्यात होईल, घडेल असं मी म्हणतो. तर पुढील वाक्य पाहूया. वी शॅल हेल्प यू. आम्ही तुला मदत करू किंवा करेन. आम्ही तुला मदत करेन. नेगेटिव्ह होईल वी शॅल नॉट हेल्प यू. आम्ही तुला मदत करणार नाही. शॅल वी हेल्प यू. आम्ही तुला मदत करू, असं याचं प्रश्नार्थक इंटरोगेटिव्ह होईल. त्यानंतर पुढील वाक्य पहा. गोपाल विल गिव्ह यू सम मनी. गोपाल तुला काही पैसे देईल. भविष्यातली गोष्ट आहे, भविष्यात होईल ही क्रिया आहे, एक अंदाज सांगतोय हा गोपाल. गोपाल विल गिव्ह यू सम मनी. गोपाल तुला काही पैसे देईल. याचं निगेटिव्ह होईल गोपाल विल नॉट गिव्ह यू सम मनी. गोपाल तुला पैसे देणार नाही. हे निगेटिव्ह होईल. त्यानंतर याचे इंटरोगेटिव्ह प्रश्नार्थक बघा. विल गोपाल गिव्ह यू सम मनी. गोपाल तुला काही पैसे देईल का, अशा पद्धतीने याचा इंटरोगेटिव्ह होईल. त्यानंतर पुढील वाक्य पाहूया. सचिन विल थ्रो अ बॉल. सचिनची जी क्रिया आहे बॉल फेकण्याची भविष्यामध्ये, सचिन काय करेल, बॉल फेकेल. त्यानंतर निगेटिव्ह सचिन विल नॉट थ्रो अ बॉल. सचिन बॉल फेकणार नाही. विल सचिन थ्रो अ बॉल. सचिन बॉल फेकेल का, हे झालं इंटरोगेटिव्ह. अशा पद्धतीने याचं इंटरोगेटिव्ह होतं. त्यानंतर दे विल लर्न अ लेसन. ते काय करतील, लेसन शिकतील, अभ्यास करतील त्याचा. त्यानंतर याचं निगेटिव्ह होईल दे विल नॉट लर्न अ लेसन. ते लेसन शिकणार नाही. त्यानंतर याचं इंटरोगेटिव्ह होईल विल दे लर्न अ लेसन. ते लेसन शिकतील का, अभ्यास करतील का, असं याचं इंटरोगेटिव्ह होईल. सो एकंदरीत या सर्व वाक्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टी भविष्यात घडणार आहेत. ह्या सगळ्या भविष्यात होणार आहेत. एक अंदाज सांगितलाय की ह्या गोष्टी, सचिन बॉल फेकेल, मी गोष्ट ऐकेन, आम्ही तुला मदत करू, या सगळ्या भविष्यात होणाऱ्या घटना आहेत. म्हणून हे सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य आहेत. एक अंदाज यामध्ये असतो. त्यानंतर
दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. आता या काळातील वाक्य म्हणजे भविष्यात ह्या गोष्टी चालू असतील. जसं आपण मागच्या प्रकारात पाहिलं की ह्या गोष्टी आम्ही करू, यामध्ये कसं की त्या गोष्टी चालू असतील, भविष्यामध्ये ह्या क्रिया चालू असतील एक असा अंदाज या वाक्यातून आपल्याला पाहायला मिळतो. बघा, तर याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस शाल कॉमा विल प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. येथे आपल्याला वर्बचं फोर्थ फॉर्म वापरायचं आहे आणि शाल विल या क्रियापदासोबत बी हे वर्ड आपल्याला यूज करायचं आहे. अशा पद्धतीने याचं सूत्र, या सूत्रानुसार आता खालील वाक्य कशी होतात हे आपण पाहूया. चला तर मग, शी विल बी ड्रिंकिंग वॉटर, ती पाणी पित असेल, म्हणजे तिची पाणी प्यायची क्रिया त्यावेळेस भविष्यामध्ये चालू असेल. शी विल बी ड्रिंकिंग वॉटर, ती पाणी पित असेल. त्यानंतर याचं निगेटिव्ह होईल शी विल नॉट बी ड्रिंकिंग, शी विल नॉट बी ड्रिंकिंग वॉटर, ती पाणी पित नसेल. याचं इंट्रोगेटिव्ह होईल विल शी बी ड्रिंकिंग वॉटर, ती पाणी पित असेल का, असं याचं इंट्रोगेटिव्ह होईल. त्यानंतर दुसरं वाक्य पाहूया. ही विल बी स्टडीइंग ऑफ एक्झाम, तो परीक्षेचा अभ्यास करत असेल, म्हणजे त्याची अभ्यास करायची क्रिया, एक्झामची अभ्यास करायची जी क्रिया आहे त्याची त्या काळामध्ये चालू असेल, भविष्यामध्ये चालू असेल. याचा निगेटिव्ह होईल ही विल नॉट बी स्टडीइंग ऑफ एक्झाम, तो परीक्षेचा अभ्यास करत नसेल. याचा इंट्रोगेटिव्ह होईल विल ही बी स्टडीइंग ऑफ एक्झाम, विल ही बी स्टडीइंग ऑफ एक्झाम, तो परीक्षेचा अभ्यास करत असेल का, असे याचं इंट्रोगेटिव्ह होईल. त्यानंतर पुढील वाक्य पाहूया. आय शॅल बी प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत असेन. अंदाज आहे त्या काळामध्ये भविष्यामध्ये ही गोष्ट माझी चालू असेल, क्रिकेट खेळायची माझी जी क्रिया आहे ती चालू असेल. त्यानंतर निगेटिव्ह पाहूया. आय शॅल नॉट बी प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नसेल. इंट्रोगेटिव्ह शॅल आय बी प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत असेन का, असं इंट्रोगेटिव्ह होईल. वी शॅल बी हेल्पिंग द पुअर पीपल्स, आम्ही गरीब लोकांना मदत करत असू. त्यानंतर याचं निगेटिव्ह होईल वी शॅल नॉट बी हेल्पिंग द पुअर पीपल्स, आम्ही गरीब लोकांना मदत करत नसू. त्यानंतर इंट्रोगेटिव्ह शॅल वी बी हेल्पिंग द पुअर पीपल्स, आम्ही गरीब लोकांना मदत करत असू का, असे याचं इंट्रोगेटिव्ह होईल. एकंदरीत ह्या सर्व वाक्यावरून असं लक्षात येतं की ह्या सर्व क्रिया भविष्यामध्ये चालू असतील असा अंदाज आपल्याला येतो. याचं सूत्र लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस शाल कॉमा विल प्लस बी प्लस V4 म्हणजे ING प्लस असलेलं वर्ब प्लस ऑब्जेक्टिव्ह. अशा पद्धतीने आपण चालू भविष्यकाळचे वाक्य बनवू शकतो. त्यानंतर आपण पुढील प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स बघा, तर फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ, याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शाल हॅव कॉमा विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. इथं आपल्याला शाल हॅव कॉमा विल हॅव प्लस V3 म्हणजे वर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने याचं सूत्र आहे. चला तर मग पाहूया. या काळामध्ये भविष्यात पूर्ण झालेल्या गोष्टीविषयी बोललं जातं की भविष्यात एखादी ही गोष्ट पूर्ण झालेली असेल, ती गोष्ट पूर्ण झाली असेल, अशा पद्धतीने इथं त्याचा अंदाज मांडला जातो. चला तर खाली काही वाक्य पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. पाहूया. बघा, आय शॅल हॅव सीन अ सर्कस, आय शॅल हॅव सीन अ सर्कस, मी सर्कस पाहिलेला असेल, म्हणजे इथं माझी सर्कस पाहायची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली असेल असा अंदाज आपल्याला येतो की इथं माझी ती क्रिया पूर्ण झालेली असेल. याचं निगेटिव्ह होईल आय शॅल नॉट हॅव सीन अ सर्कस, मी सर्कस पाहिलेला नसेन. त्यानंतर याचे इंट्रोगेटिव्ह होईल शॅल आय हॅव सीन अ सर्कस, मी सर्कस पाहिलेला असेन का, असाचा अर्थ होईल.
त्यानंतर पुढील वाक्य पाहूया. दे विल हॅव मेड दिस बिल्डिंग. त्यांनी ही बिल्डिंग बनवलेली असेल. निगेटिव्ह होईल. दे विल नॉट हॅव मेड धिस बिल्डिंग. त्यांनी ही बिल्डिंग बनवलेली नसेल. इंटरोगेटिव्ह होईल. विल दे हॅव मेड धिस बिल्डिंग. त्यांनी ही बिल्डिंग बनवलेली असेल का, असं या पद्धतीने याचं इंटरोगेटिव्ह होईल. त्यानंतर पुढील वाक्य. राम विल हॅव युज्ड अ कॅल्क्युलेटर. रामने कॅल्क्युलेटरचा वापर केलेला असेल. त्यानंतर निगेटिव्ह. राम विल नॉट हॅव युज्ड अ कॅल्क्युलेटर. रामनं कॅल्क्युलेटरचा वापर केलेला नसेल, असं याचं निगेटिव्ह होईल. त्यानंतर इंटरोगेटिव्ह पहा. विल राम हॅव युज्ड अ कॅल्क्युलेटर. रामनं कॅल्क्युलेटरचा वापर केलेला असेल का, असाचा अर्थ होईल. म्हणजे एकंदरीत की भविष्यामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली असेल, असं याचा सेन्स यातून निघतो. त्यानंतर पुढील वाक्य पहा. आय शॅल हॅव गॉन टू स्कूल. मी शाळेला गेलेलो असेन. निगेटिव्ह होईल. आय शॅल नॉट हॅव गॉन टू स्कूल. मी शाळेला गेलेलो नसेन. इंटरोगेटिव्ह. शॅल आय हॅव गॉन टू स्कूल. मी शाळेला गेलेलो असेन का, असाचा अर्थ होतो. त्यानंतर पुढील सेंटेन्स. ही विल हॅव डन धिस वर्क. त्यानं हे काम केलेलं असेल. म्हणजे त्याचे हे काम करण्याची क्रिया भविष्यामध्ये पूर्ण झालेला असेल. ही विल नॉट हॅव डन धिस वर्क. त्यानं हे काम केलेलं नसेल, पूर्ण केलेलं नसेल, असे निगेटिव्ह होईल. त्यानंतर इंटरोगेटिव्ह. विल ही हॅव डन धिस वर्क. त्याने हे काम केलेलं असेल का, असाचं इंटरोगेटिव्ह होईल. तर या सर्व सेंटेन्समधून आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सगळ्या क्रिया भविष्यामध्ये पूर्ण झालेल्या असतील, असा अंदाज आपण या वाक्यामधून लक्षात येतो. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की अंदाज वर्तवला असतो की भविष्यात हे काम झालेलं असेल, तो ते काम केलेलं असेल, मी शाळेला गेलेलो असेल. हे अशा प्रकारचे भविष्यामध्ये पूर्ण झालेले काम किंवा भविष्यात झालेल्या क्रिया, घटना ह्या फ्युचर टेन्स मध्ये सांगितलेले असतात. इथे सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो. सूत्रावरून तुम्ही हे सेंटेन्स इझिली बनवू शकता. सब्जेक्ट प्लस शॅल हॅव कॉमा विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण भविष्यकाळ शिकलेला आहे. त्यानंतर पुढील पार्ट आपण पाहूया, तो म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्यकाळ. त्यानंतर याचं फॉर्म्युला बघा, सूत्र बघा. सब्जेक्ट प्लस शॅल हॅव कॉमा विल हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. इथं आपल्या सूत्रामध्ये बघा, शॅल हॅव विल हॅव प्लस बीन प्लस V4 म्हणजेच वर्बचा चौथा फॉर्म आपल्याला वापरायचा आहे, ING प्लस असलेला, आणि त्याच्या अगोदर बीन हे वर्ड आपल्याला यूज करायचं आहे, प्लस आणि ऑब्जेक्ट. तर भविष्यामध्ये ती गोष्ट आपण बघितली की मागच्या ज्यामध्ये परफेक्ट मध्ये ती भविष्य पूर्ण झालेली गोष्ट असते परफेक्ट फ्युचर मध्ये. पण इथं आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे भविष्यात ती पूर्ण थोडीफार ती गोष्ट पूर्ण झालेली असेल आणि ती चालूही असेल, अशा पद्धतीने याचा एक सेन्स निघतो. ती भविष्यात ती गोष्ट पूर्ण थोडीफार पूर्ण होऊन ती अजून ही गोष्ट चालू असेल, असा अंदाज आपण भविष्यामधल्या गोष्टीचा या टेन्सच्या माध्यमातून सांगतो. तर चला काही सेंटेन्स पाहूया. आय शॅल हॅव बीन रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आलेलो असेन. म्हणजे भविष्यात माझी ती पुस्तक वाचण्याची क्रिया चालूच असेल, थोडीफार पूर्ण थोडीफार चालू असेल, अजूनही ती क्रिया पूर्ण झालेली नसेल, अशा पद्धतीने ती सेन्स याचा निघतो. त्यानंतर याचा निगेटिव्ह होईल. आय शॅल नॉट हॅव बीन रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आलेलो नसेल, असा याचा अर्थ निघतो. त्यानंतर इंटरोगेटिव्ह पहा. शॅल आय हॅव बीन रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आलेलो असेन का, असा याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढील वाक्य पहा. शी विल हॅव बीन वॉचिंग अ पिक्चर. ती पिक्चर पाहत आलेली असेल. त्यानंतर निगेटिव्ह पहा. शी विल नॉट हॅव बीन वॉचिंग अ पिक्चर. ती पिक्चर पाहत आलेली नसेल. इंटरोगेटिव्ह पहा. विल शी हॅव बीन वॉचिंग अ पिक्चर. ती पिक्चर पाहत आलेली असेल का, त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढील वाक्य पहा. सचिन विल हॅव बीन वेटिंग
फॉर ॲन हवर. सचिन 1 तासापासून वाट पाहत आलेला असेल. म्हणजे बऱ्याच काळापासून ती गोष्ट चालू असेल आणि पूर्णही झालेली नाही. अशा पद्धतीने याचा सेन्स निघतो. त्यानंतर पुढील याचा निगेटिव्ह पहा. सचिन विल नॉट हॅव बीन वेटिंग फॉर ॲन हवर. सचिन वाट पाहत आलेला नसेल. त्यानंतर याचा इंटरव्ह्यू बघा. विल सचिन हॅव बीन वेटिंग फॉर ॲन हवर. सचिन 1 तासापासून वाट पाहत आलेला असेल का, असा याचा इंटरव्ह्यू होईल. त्यानंतर दे विल हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स. ते झाडांना पाणी घालत आलेले असतील. म्हणजे त्यांचं त्या काळात त्या वेळेमध्ये पाणी घालणं चालूच असेल, एक असा अंदाज यावरून येतो. त्यानंतर याचं निगेटिव्ह होईल. दे विल नॉट हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स. ते झाडाला पाणी घालत आलेले नसतील. त्यानंतर इंट्रोगेटिव्ह होईल. विल दे हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स. विल दे हॅव बीन वॉटरिंग द प्लांट्स. ते झाडाला पाणी घालत आलेले असतील का, असाचा अर्थ होईल. सो या सर्व सेंटेन्सहून आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सगळ्या क्रिया भविष्यामध्ये थोड्याफार पूर्ण होऊन त्या अजूनही पुढे चालूच असतील असा अंदाज या सेंटेन्सवर निघतो. असा एक सेन्स यातून निघतो, असा अंदाज आपण वर्तवतो. त्यामुळे हे सर्व सेंटेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्स आहेत असं आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारचे सेंटेन्स करण्यासाठी आपल्याला सूत्राचा वापर करावा लागेल. त्यामुळे हे सूत्र खूप महत्वाचं आहे, फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. तर हे फॉर्म्युला आपण लक्षात ठेवावा. ओके, तर अशा पद्धतीने आपण आज फ्युचर टेन्स विषयी अभ्यास केला आहे. त्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर परफेक्ट, फ्युचर कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अशा प्रकारे आपण 4 याचे सब टाइप्स पाहिलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि फ्रेंड्सना शेअर करा. ओके, थँक्यू.